अंधेरीच्या महागणपती DN नगर मंडलात मी सध्या आहेत आणि आमच्याबरोबर जे मंडलचे अध्यक्ष ते आहेत. सर, काय विशिष्ट आहेत यावर्षी तुमच्या गणपतीमध्ये काय आमच्या अंधेरीचा महागणपती मंडळाला 57 वर्ष, यावर्षी 57 वर्ष पूर्ण झाले. 57 वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि यावेळी आम्ही गजमुख महल हा एक देखाव सादर केलेला आहे. त्याच्यात आयस्पेस जागा आणि महल टाईप हे केलेलं आहे आणि त्याच्यातनं नंतर आणखीन एक जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 किल्ल्यांचं युनेस्कोमध्ये जे जिंकलेले 12 किल्ले आहेत ते युनेस्कोमध्ये त्यांची नोंद झालेली आहे जागतिक वारसा पातळीमध्ये. त्याचा आम्ही लोकांना एक जनजागृती व्हावी म्हणून त्याचा एक आणखीन ॲडिशनल पोर्ट्रेट इथे लावलेला आहे की लोकांना महाराजांची किल्ल्याबद्दल माहिती आणि युनेस्कोमध्ये आज दखल घेतलेली आहे. आपल्या भारतातील लोकांना, मुंबईतील लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना सगळ्यांना त्याची माहिती मिळावी म्हणून आम्ही ते जनजागृती प्रेरणा देण्यासाठी आम्ही ते एक ॲडिशनल केलेलं आहे. त्याच्यात लोकांचा प्रतिसाद काय, कशा प्रकारचे प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद आता काही ठिकाणी असा की गर्दी असते, लोकांना धक्काबुक्कीत दर्शन घ्यावं लागतं. आमच्याकडे आम्ही कित्येक वर्ष असं केलेलं आहे की लोक आली पाहिजेत, बसली पाहिजेत, अर्धा तास किंवा 1 तास कधी त्यांना टाईम मिळेल तसं असते. आयस्पेस बसली पाहिजेत. लाईन आमची रनिंग लाईन असते, थांबत नाही, वाढत नाही आणि आमच्याकडे पण लाखो भाविक येऊन म्हणू शकतं भक्त येऊन गणेशाचं दर्शन घेऊन स्वतःचं मन प्रसन्न करून इकडनं जातात आणि जाताना बोलून जातात की नाही, आम्हाला इथे पाहिजे तसं आम्हाला गणपतीच्या बाप्पाला हात लावून, मोठ्या मूर्तीला हात लावून आम्हाला दर्शन होते त्याबाबत. आणि त्या किल्ल्यांबद्दल त्या लहान मुलांना ते सांगतात हे असं आहे आणि बरेच लोक ते बघून ना आज आम्हाला त्याचा समाधान वाटतं की आम्ही जे काय केलं आहे किल्ल्यांबाबत आणि ह्याच्या दर्शनासाठी आम्ही केलेलं आहे लोकांसाठी आम्हाला समाधान वाटतं. दरवर्षी काही ना काही नवीन करतात तुम्ही, लोक बघून काय सांगतात? बेसिकली कसं आहे की आम्ही आत्तापर्यंत बरेच देखावे केले मोठे. आम्ही शंकर मंदिर केलेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही आता या वर्षीचा गजमहल आहे. तत्पूर्वी आम्ही 50व्या वर्षीसुद्धा आम्ही एक स्वर्ण मंदिर केलं होतं. तर लोकांचा इथे रिस्पॉन्स असा आहे की एक उत्कृष्ट देखावा नेहमी इथे बघायला मिळतो. त्यांना सर्वात म्हणजे काय की आमची जी मूर्ती आहे जरी ती तुम्हाला अशी साधी वाटली पण त्या लोकांना असं वाटतं की या मूर्तीमध्ये एक जिवंतपण आहे. तर लोक त्याच्या दर्शनासाठी अतिशय उत्सुक असतात आणि भाविक येऊन त्यांचं मनपूर्वक अगदी शांत समाधानाने ते इथून समाधानी वृत्तीने जातात की बाबा आम्हाला इथे अतिशय सुंदर असं वातावरण मिळतं आणि अतिशय व्यवस्थित मोकळे डाकळे असतं. म्हणजे असं नाही की चला लवकर निघा म्हणून. त्यामुळे त्यांना बरं वाटतं इथे आल्यावर, आपल्या एकदम मानसिक समाधान मिळतं. काय शुभेच्छा देणार, काय संदेश देणार तुमच्या मंडळात? आमच्या मंडळातर्फे म्हणायचं तर तुम्हाला हेच सांगेन की असाच गणपती उत्सव सगळ्यांनी साजरा करावा. मोठ्या प्रमाणामध्ये आपली हिंदूंची शान आहे, मुंबईची शान आहे आणि आता महाराष्ट्र उत्सव झालेला आहे, गणेश उत्सव. तर सर्वांनी मोठ्या प्रमाणात साजरा करावा आणि शांततेत पार पाडावा. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट विशालसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.